वसमत विधानसभेतील उखळी गावातील नागरिकांनी आमदार राजू भैया नवघरे यांचा वसमत येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन शाल, श्रीफळ आणि पेढे भरवून सत्कार केला आहे। गावात आतापर्यंत झालेली अनेक कामे मार्गी लावल्याबद्दल सर्व समाजातील नागरिकांच्या वतीने त्यांचा हा सत्कार करण्यात आला। याच भेटीत ग्रामस्थांनी गावात राहिलेली इतर कामेही लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी मागणी आमदार नवघरे यांच्याकडे केली। या सत्कारामुळे आमदार राजू भैया नवघरे यांच्या कामावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल्याचे दिसून आले। आज विधानसभेचे वसमतचे आमदार, वसमत विधानसभेचा ऑक्सिजन आमदार राजू भैया नवघरे यांची भेट उखळी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली। भेटीचा उद्देश हाच होता, उखळी गावामध्ये अगोदर पांढर रस्ते कुठले झाले नव्हते। गावागावामध्ये ज्या काही पांढर रस्त्याची गरज होती, जवळपास आमचे 4 पांढर रस्ते राजू भैया नवघरे साहेबांनी या ठिकाणी आमचे मंजूर केले, म्हणून आज आम्ही त्यांचा गावकऱ्यातर्फे सत्कार करण्यात आला। तसेच सत्कार करत असताना, गावामध्ये चर्चा करत असताना आमच्या गावामधली आज पूर्ण गावामधली बौद्ध समाजाची माणसं या ठिकाणी भैयाला भेटायला आली आणि सांगायला लागली की आमच्या गावामध्ये आम्हाला या ठिकाणी एक सभागृह पाहिजे बांधकाम, आणि आमच्या पूर्ण लोकांना सभागृह जर झालं तर आमचे मोठमोठाले कामं होतात। त्यामुळे या ठिकाणी आमची बौद्ध समाजाची माणसं सुद्धा या ठिकाणी आलेत। त्यांना विनंती करतो की आपण थोडे हात वर करून या बाईकमध्ये सांगावं। उखळीमधले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले, तर बौद्ध समाजाची माणसं आल्यानंतर त्यासोबतच मातंग समाजाची सुद्धा गावामधली ग्रामस्थ मंडळी भैया साहेबांकडे विनंती करायला आली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला सुद्धा एक सभागृह आणि स्मशानभूमीसाठी एक शेड पाहिजेत। म्हणून एक आनंदाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी सत्कार करत असताना आम्ही पहिल्याच आनंदामध्ये गावकरी मंडळी होतो की आमच्या गावाला शेतरस्ते दिले, परंतु त्यातल्या त्या या भेटीमध्ये आमच्या बौद्ध समाजासाठी सभागृह आणि मातंग समाजासाठी सांस्कृतिक सभागृह आणि स्मशानभूमीला शेड या दोन्ही गोष्टी डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या गावाला करून देण्याचं आश्वासन आज आमच्या समक्ष भैया साहेबांनी दिलं। त्यामुळे आम्ही गावातल्या सर्व गावकरी मंडळींनी आज आम्ही भैया साहेबांच्या या ठिकाणी पूर्ण त्यांचा शाल, श्रीफळ देऊन या ठिकाणी गावकऱ्यातर्फे त्यांचा सत्कार केला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।